मुलींनो, अशी घंटा वाजली ना की समजायचं की शाळा सुटली. हा, ही सकाळी अशी घंटा वाजली की शाळा भरते आणि संध्याकाळी घंटा वाजली की शाळा सुटते. निघूया. मालक, पर जर पुन्हा त्यांनी वाट अडवली आणि शेण दगड मारले तर? मी आहे. शेवटी बघाय मिळून हाय तेच बघाय मिळालं. जे ऐकाय मिळून हाय तेच ऐकाय मिळालं. अजून लय काय ऐकायला मिळायचंय, लय काय बघायचंय. अहो ते भूदेव किती चिडले ती बघा. शान अंगावर पडलंय. आता यातनं शानपण यावं म्हणजे देव पावला म्हणायचं. पोर तर लय घाबरले व काय बी सूचना झालंय. वय तर कसं समजा सहन केलं कोणास ठाव. ज्योत्या मोर सावित्री काय बोलत नाही. पर दादा, हे काय बरं नवं. हे कुठं तरी थांबलं पाहिजे. म्या म्हणतो नाही शाळा भरली तर नाही भरली. काय बिघडणार आहे त्यानं? का ह्याची शाळा सुरू झाली म्हणून सोन्या रुपयाचा पाऊस पडणार आहे? का मुळा मुठाच्या पात्रात अमृत वाहणार आहे? काय घडणार काय आहे असं म्हणून ज्योत्या सावित्रीच्या जीवावर उठलाय. ऐक ऐक ऐक, मला नाही वाटत ज्योत्या शाळेचं नाव आता काढल. दोघांची हाऊस पिटली आता. आणि आता तात्यासाहेबांनी आग्रह जरी धरला तरी मला नाही वाटत जाऊ बाई काय तयार होत्याल म्हणून. मरता मरता वाचल्यात होत्या. खरं आहे, हवा लय मुका मार लागलाय व. अहो थोडक्यात निभावलं म्हणायचं. वय देवा, आज पातूर मी जे जे म्हणत आलो त्याचीच प्रचिती आली. तो साळाचा खेळ आता संपला. छोटे आता न सांगता मळ्याची वाट धरल. म्या तर सावित्रीला घराबाहेर पाऊलच ठेवू देणार नाही आता.